नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण भारतातील स्थलांतरित शेतीचे प्रकार ट्रिकने पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। म्हणजे कोणत्याही परीक्षेला समजा याच्यावर 1 मार्काला जर प्रश्न आला तर तुम्हाला सहज 1 मार्क मिळाला पाहिजे। चला सुरुवात करूया आपण या व्हिडिओला। पहिली ट्रिक बघूया, 10 बोरं बेवारस मध्ये। किती मस्त आणि छान ट्रिक आहे बघा, 10 बोरं बेवारस मध्ये। आता 10 साठी दाही आणि दहियार, बोरसाठी बेरा आणि बेवारासाठी बेवर, ह्या ज्या स्थलांतरित शेतीचे जे प्रकार आहेत ते हे मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत। ठीक आहे, आता बघा दुसरी ट्रिक, झुमने आये आप। झुमने आये आप, आता आसाम मध्ये झुम ही स्थलांतरित शेतीचा प्रकार आहे। आता आ साठी आप म्हणजे आंध्र प्रदेश मध्ये पोडू, पोडू नावाची स्थलांतरित शेती आहे। आता पुढची ट्रिक पाहूया, ओके डॅडी। ओके डॅडी अशी ट्रिक आहे। ओ साठी ओरिसा, क साठी कमान, ओरिसामध्ये कमान नावाची स्थलांतरित शेती आहे। डॅडी, डॅसाठी डुंगर नाव लक्षात ठेवायचं। ओरिसामध्ये कमान आणि डुंगर या नावाची स्थलांतरित शेती आहे। आता ओरडपोरा ही देखील ओरिसामध्ये पोडू नावाची स्थलांतरित शेती आहे। ओरडपोरा फक्त लक्षात ठेवायचं। ठीक आहे, आता पाचवी ट्रिक बघा, ओ विंग मध्ये मशान। ओ विंग मध्ये मशान, ओ साठी ओरिसा, विंग म्हणजे विंगा, मध्ये म्हणजे मध्य प्रदेश आणि मशान मध्ये मध्ये मशान, ह्या स्थलांतरित शेतीचे प्रकार आहेत। फक्त ओ विंग मध्ये मशान एवढे लक्षात ठेवायचं। म्हणजे ओरिसामध्ये विंगा स्थलांतरित शेती, मध्य प्रदेश मध्ये मशान स्थलांतरित शेती। आता पुढची ट्रिक पाहूया, 36 द्वीप हिमालयाखाली। 36 ते द्वीप आहेत, 36 द्वीप हिमालयाखाली। आता 36 म्हणजे छत्तीसगड मध्ये दिप्पा ही स्थलांतरित शेती आहे। हिमालय म्हणजे हिमालय मध्ये खाली म्हणजे खील, हिमालय मध्ये खील नावाची स्थलांतरित शेती आहे। 36 द्वीप हिमालयाखाली असं लक्षात ठेवायचं। आता पुढची ट्रिक पहा, राजबत्रासाठी केरळची कुमारी पोरगी। राजबत्रासाठी केरळची कुमारी पोरगी, राज म्हणजे राजस्थान मध्ये, बत्रा स्थलांतरित शेती आहे। आणि केरळमध्ये कुंभरी आणि पोनम, केरळमध्ये कुंभरी आणि पोनम ह्या स्थलांतरित शेती आहेत। आता ही बघा शेवटची ट्रिक, डाळ भात जरा एकदा पांड्यांसाठी मध्यभागी वाढ। डाळ भात जरा पांड्यांसाठी मध्यभागी वाढ। दक्षिण भारत, डाळ भातसाठी दक्षिण भारतामध्ये कोणत्या 2 स्थलांतरित शेती आहेत, जारा आणि एरका। जारा आणि एरका नावाच्या स्थलांतरित शेती आहेत। आणि मध्य प्रदेशमध्ये पेंडा किंवा पंडा ह्या स्थलांतरित शेती आहे। परत एकदा पण रिपीट वाचून घेऊया, स्थलांतरित शेती तुमच्या चांगल्यापैकी लक्षात राहील। ठीक आहे, आता बघा 10 बोरं बेवारस मध्ये, ही पण ट्रिक तुमच्या चांगली लक्षात राहील। 10 बोरं बेवारस मध्ये, 10 साठी दाही आणि दहियार, 10 साठी दाही आणि दहियार ही स्थलांतरित शेती आहे। बघा बोरं म्हणजे बिरा, बेवारस म्हणजे बेवर नावाची। आता ह्या सगळ्या ज्या आहेत स्थलांतरित शेतीच्या प्रकार आहेत ते मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत। आता झुमने आये आप, झुमने आये आप आपण सहज म्हणतो, झुमने आये आप, जो आसाम मध्ये झुम ही स्थलांतरित शेती आहे, आंध्र प्रदेश मध्ये पोडू नावाची आहे। आता ओके डॅडी, ओ साठी ओरिसा आणि क साठी कमान आणि डॅडी साठी डुंगर, म्हणजे ओरिसामध्ये कमान आणि डुंगर ही स्थलांतरित शेती आहे। आता ओरडपोरा, ओरड म्हणजे ओरिसा, पोरा म्हणजे पोडू, ओरिसामध्ये पोडू ही स्थलांतरित शेती आहे। ओ विंग मध्ये मशान, ओ साठी ओरिसा, ओरिसा राज्यामध्ये विंगा, विंग म्हणजे विंगा लक्षात ठेवायचं। मध्ये मशान, मध्य प्रदेश मध्ये मशान नावाची स्थलांतरित शेती आहे। आता ओरिसामध्ये विंगा तर मध्य प्रदेश मध्ये मशान नावाची शेती आहे, स्थलांतरित शेती आहे। 36 द्वीप हिमालयाखाली, 36 द्वीप लावले कुठं, हिमालयाखाली। छत्तीसगड मध्ये दिप्पा आणि हिमालयामध्ये खील नावाची स्थलांतरित शेती आहे। राजबत्रासाठी केरळची कुमारी पोरगी, राजबत्रासाठी केरळची कुमारी पोरगी, राजस्थानमध्ये बत्रा नावाची स्थलांतरित शेती आहे। तर केरळमध्ये कुंभरी आणि पोनम नावाची स्थलांतरित शेती आहे। तर बघा डाळ, आता इथे डाळ भात जरा एकदा पांड्यांसाठी मध्यभागी वाढ। डाळ भात जरा आपल्या लक्षात राहू शकतं, डाळ भात जरा एकदा पांड्यांसाठी मध्यभागी वाढ। डाळ भात म्हणजे दक्षिण भारतामध्ये जारा आणि एरका, दक्षिण भारतामध्ये जारा आणि एरका ही स्थलांतरित शेती आहे। तर मध्य प्रदेशमध्ये पेंडा किंवा पंडा असं या स्थलांतरित शेतीला म्हटलं जातं। तर बघा आपण हा पूर्ण व्हिडिओ ट्रिकद्वारे आणि मुद्द्यांनी पण दिलेले आहेत, 8 मुद्दे किंवा 8 वाक्य दिलेले आहेत या ठिकाणी। या ट्रिकच्या 8 वाक्याद्वारे तुम्हाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर हा जर व्हिडिओ कसा वाटला मला, भारतातील स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्याही परीक्षाला म्हणजे येऊ शकतो, तलाठी, पोलीस भरती,
जिल्हा परिषद, लिपिक किंवा रेल्वे भरती, वनरक्षक, वन विभाग कोणत्याही परीक्षेला जरी आला आणि याची तुम्ही तयारी करताय तर एक मार्क तर 100% एक मार्क तुम्हाला 100% मिळून जाईल. जर बघा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे आमचे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. धन्यवाद.